फायनलच्या आधी कसं वाटतंय फक्त एका शब्दात सांगा, कैसा लग रहा है और कैसा टीम का माहौल है? सबसे पहला तो टूर्नामेंट में फाइनल में एंट्री हुआ, ये बहुत बड़ी खुशी है और इंशाल्लाह फाइनल भी खेलने का अच्छा कोशिश करेंगे. धन्यवाद. डायरेक्ट जाऊया आपण कॉम बॉक्स मध्ये सुरू असलेल्या सेमीफायनल 2 कडे. ओव्हर टू कॉम बॉक्स. चेक. धन्यवाद. सामन्याकडे वळणार आहोत मित्रांनो. पुन्हा एकदा सेमीफायनल नंबर 2 आपल्या समोर येतोय. दाद्या अर्थात दादासाहेब भोसले सज्ज झाले. त्यावेळी गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटक हाताळण्यासाठी ते विक्रम कांबळे पहिल्या चेंडूवरती ऑफ द मार्क झाले होते. आयकॉन विरुद्ध आयकॉन हा रणसंग्राम, हे द्वंद्व बॅटल आपल्याला जरूर पाहण्याजोगा असणार आहे. या सामन्यात निश्चितच हे दोन्ही खेळाडू आपल्या संघासाठी की फॅक्टर असतील. तर समोर आता स्ट्रायकिंग एंडला संकेत देवरुखकर यांना आपण पाहणार आहोत. पॉवर प्लेचं पहिलं षटक. लेग ब्रेक मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न, हलकासा फ्लाईट दिला होता चेंडूवरती. अप्रतिम झेल त्या ठिकाणी कौशिकला आपण पाहतोय. गोलंदाजचा शिकार संकेत देवरुखकर पहिल्याच षटकात अर्ली ब्रेक थ्रू मिळवून दिला आपल्या संघाला. दादासाहेब भोसले यांना अप्रतिम. ज्याप्रमाणे त्यांनी आपल्या इंटरव्ह्यू मध्ये निश्चितच उल्लेख केला होता की मी स्वतः जबाबदारी घेईन आणि निश्चितच यावेळी सुशील शिंदे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील. परंतु दादासाहेब भोसले ज्या प्रकारे त्यांनी उल्लेख केला होता की यावेळी मी स्वतः जास्त इनिशिएटिव्ह घेईन आणि विशेषतः विक्रमच्या विरोधात चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करेन. परंतु यावेळी विक्रम नाही तो संकेत सही असं म्हणावं लागेल. अशा प्रकारचा आपल्याला पाहायला मिळतोय दृश्य मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुशील शिंदे यांना पाहतोय. सुशीलची देखील बॅट चांगल्या प्रकारे चालली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. दोन्ही सामन्यांमध्ये खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी केली सुशीलने. विशेषतः स्विच हिटचे फटके असतील, पॉवर प्ले मध्ये सर्कल क्लिअर करणं ही विशेषतः सुशीलची खासियत. यावेळी मिड ऑफच्या दिशेने चेंडू खेळला. कॅच ड्रॉप होते या ठिकाणी. सलग लगातार 2 धक्के देण्याची एक सुवर्ण संधी होती. सेमीफायनलच्या स्टेजवरती अशा प्रकारची चूक बरीचशी महाग ठरू शकते. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. अक्षय त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे ज्यांच्या माध्यमातून हा झेल ड्रॉप केला. एक महत्वपूर्ण झेल ठरू शकतो. पाहूया कितपत उपद्रव करतायत सुशील. हलक्या त्याने चेंडूला केवळ स्टेअर करण्याचा प्रयत्न, परंतु लेंथ यावेळी चांगल्या प्रकारची पाहायला मिळाली. लाईन खूप चांगल्या प्रकारची आणि वेग पेस होता या चेंडूवरती. द्विधा मनस्थितीमध्ये त्या ठिकाणी सुशील शिंदे आपल्याला पाहायला मिळाले. फ्रंट फूट वरती खेळू की बॅक फूट वरती, अंतिम क्षणी त्यांनी आहे त्या ठिकाणी तशाच प्रकारे केवळ आपल्या हातांचा उपयोग करत असताना चेंडूला फेस करण्याचा प्रयत्न केला. बीट होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि निश्चितच धावसंख्या दाफलकावरती केवळ एका गाड्याच्या मोबदल्यात 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला समाप्त. बॅटची आउटर जरूर घेतली जाते. नशिबाची साथ सुशील शिंदे यांना प्राप्त होते. बिहाइंड द विकेट जाईल चेंडू. लॉंग लेगला मिळतील धावा 4. आमचे हितचिंतक सन्माननीय जवळचे अत्यंत निकटवर्तीय मित्र अर्थात दीपक घाग यांचं इथे आगमन झालंय. कल्पेश मोहिते यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी करतोय. मोस्ट वेलकम दीपक घाग. अजित मोहिते यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख. त्या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण जाणार ज्या ठिकाणी एक नशिबाचा चौकार आपल्याला पाहायला मिळतो तो मिळाला सुशील शिंदे यांना. दीपक घाग यांचा होणारा सत्कार आपण पाहतोय यावी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. खोलवर डब्बाचा चेंडू यावी, परंतु पाहायचं झालं तर हा लुपी यॉर्कर पाहायला मिळाला. चेंडूमध्ये गती नव्हती. अंतिम क्षणी चेंडू डीप होताना पाहायला मिळाला. अप्रतिम दर्जेदार षटक इथे पाहायला मिळत आहे जे हाताळलं गेलं दादासाहेब भोसले यांच्या माध्यमातून. केवळ 5 धावा फलकावरती लगावल्या गेल्यात एका गड्याच्या मोबदल्यात. या पॉवर प्लेचा मात्र उपयोग करू दिलेला नाहीये. नोंद घ्या, काउंटडाऊन सुरू झालाय. 25 मिनिटं आहेत पहिली 5 षटकं हाताळण्यासाठी. त्यामध्ये तुम्हाला पहिली 5 षटकं पूर्ण करायची आहेत. परंतु इथे महत्वाचा फॅक्टर राहील तो विक्रम कांबळे. पहिल्या चेंडूवरती नॉन स्ट्रायकिंग एंडला राहिले, त्यानंतरचे 5 चेंडू त्यांना तिथेच थांबावं लागलं.
प्रथमेश सावंत नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतील. आम्ही मनपूर्वक आभारी असणार आहोत आमच्या सर्वच प्रायोजकांचं, सर्वच प्राऊड स्पॉन्सर्स ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आयोजित करण्यात आम्हाला मोलाचा सहकार्य लाभलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, 20 टाइम स्ट्रोक, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक जाताना पाहायला मिळाले जरूर, परंतु झेल होताना पाहायला मिळत नाहीये यावी. विक्रम कांबळे, सुशील शिंदे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोघांमध्ये थोडीशी इथे यावी मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं, परंतु एकच धाव या चेंडूवरती जरूर होते. पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती विक्रम नॉन स्ट्रायकिंग एंडला जात आहेत. सुशील शिंदे, पाहूया कशा प्रकारचा अप्रोच राहतो या संपूर्ण इनिंग मध्ये सुशील शिंदे यांच्याकडून. मागील सामन्यात आपण पाहिलं प्रेक्षणीय सामन्यामध्ये लक्ष्मीनारायण लाड यांच्या माध्यमातून आकर्षक अशी ट्रॉफी प्लेअर ऑफ द मॅचच्या खेळाडूस प्रदान करण्यात आली. त्याचबरोबर निश्चितच थंडर यांच्याकडून गुड्डूबाई यांच्याकडून देखील एक बॅट आपण स्पॉन्सर केलेली पाहिली, जी प्रदान करण्यात आली प्लेअर ऑफ द मॅच रुपेंद्र माने यांना. आणि अशाच प्रकारचे आपण पाहतोय आमचे शोएब अंतुले साहेब यांच्याकडून 2 बॅट्स एस स्पोर्ट्सच्या आम्हाला प्राप्त झाल्यात. यावेळी चेंडूला स्क्वेअर कटच्या माध्यमातून खेळलाय डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत. पहा चतुर चाणाक्ष त्या ठिकाणी कर्णधार आपल्याला पाहायला मिळतं. कॅप्टनशिप केवळ बॉलर्स रोटेट करणं महत्वाचं नसतं, तर गोलंदाजांना योग्य ते फील्ड देणं आणि गोलंदाजांना देखील कर्तव्य असतं की तुम्हाला त्या फील्डला अनुसरून गोलंदाजी करणं. मी विनंती करेन एकदा या देखील चेंडूवरती येत असताना धावसंख्या धावफलकावरती 8. लक्ष सेट करावा लागेल एक चांगल्या प्रकारचं, जेणेकरून निश्चितच आपल्या गोलंदाजांना देखील तेवढ्या धावसंख्येचं पाठबळ मिळेल. पण यावेळी कशा प्रकारचा अप्रोच राहतोय हे पाहणं महत्वाचं. अखेरचे स्टेप आउट झाले होते, त्यानंतर रूम बनवण्याचा प्रयत्न झाला, चेंडूला चेस करण्याचा प्रयत्न झाला, परंतु बीट होताना इथे पाहायला मिळतात. सुशील शिंदे हलकीच्या दबावाखाली जरूर असतील. 6 चेंडू आतापर्यंत फेस केलेत, 5 धावा केवळ त्यांच्या बॅटमधून. ते देखील पाहिलं तर एक चौकार जो आला तो देखील बॅटची कडा लागून. त्यामुळे जोपर्यंत बॅटच्या मिडलला चेंडू कोणताही स्पर्श होत नाही, बॅटरला तो कॉन्फिडन्स, तो आत्मविश्वास प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि तेच काहीसं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये सुशील शिंदे यांच्यासोबत पाहायला मिळतं. दुसऱ्या एंडला विक्रम कांबळे 3 चेंडू 3 धावा. प्रथमेश सावंत पुन्हा एकदा आखूटपदा चेंडू, परंतु यावी बॅटची आउटर एज आणि कॉट बिहाइंड द विकेट. सुशील शिंदे बॅक टू द पवेलियन. वन मोर विकेट डाऊन. सुशील शिंदे देखील इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 30 सेकंदाचा अवधी आहे. विक्रम कांबळे आणि कंपनी 30 सेकंदात नवीन बॅटर पाहिजे मैदानाच्या आतमध्ये. रेडी. 8 धावांवरती विकेट नंबर 2. दुसरे विकेट देखील ते गमावताना ज्या संघाची बॅटिंग हा त्यांचा स्ट्रॉंग पॉइंट होता. राहुल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील. तीच बॅटिंग कुठेतरी कोलॅप्स होताना पाहायला मिळते, परंतु यांचा सर्वाधिक महत्वाचा खेळाडू अजूनही विक्रम कांबळे खेळपट्टीवरती असणार आहे. त्यामुळे निश्चितच अजूनही या सामन्यात बरंचसं कार्य करावं लागेल. ते अंतराकाव्या संघाला महत्वपूर्ण विकेट असेल विक्रम कांबळे यांची, परंतु सध्याच्या घडीला राहुल पवार स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील. चला घाई करा, विनंती आहे अंतराकाव्या आपणास देखील लक्षात घ्या. 25 मिनिटांचा अवधी, काउंटडाऊन सुरू आहे. आम्ही सर्व पुन्हा एकदा सर्वच आमच्या प्राऊड स्पॉन्सरचा मनपूर्वक आभारी असणार आहोत. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्सचा अटेम्प्ट, व्हॉट अ करेज. जो आत्मविश्वास आणि करेज घेऊन आलेले आपल्याला पाहायला मिळतात, ते देखील या सिच्युएशन मध्ये सध्याच्या घडीचं क्रिकेट अशाच प्रकारचं पाहायला मिळतं. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 2 गडी बाद 8 धावा. टीम स्पंदन किंग. आम्ही मनपूर्वक आभारी असणार आहोत सन्मान्य श्री राहुलभाई सोलकर साहेबांचा, सन्मान्य श्री प्रशांतजी सिरके, रुई ब्युटी सलून यांचे देखील विशेष आभारी असणार आहोत. त्याचबरोबर सन्मान्य श्री हेमंतजी पवार साहेब, सन्मान्य सौ राजश्री पवार मॅम ज्या आपल्यासोबत सकाळपासून या संपूर्ण स्पर्धेसाठी सज्ज आहेत. त्याचबरोबर सन्मान्य श्री अनिल भाऊ माने साहेब यांचे देखील विशेष आभारी असणार आहोत. सन्मान्य श्री नाना अंबोले साहेब माजी नगरसेवक, ज्यांनी सकाळी या संपूर्ण स्पर्धेला आपली उपस्थिती दर्शवली. आणि त्याचबरोबर आम्ही आभारी असणार आहोत संदीपजी कवळे साहेब, सन्मान्य माजी नगरसेवक युवासेना कोषाध्यक्ष अमयजी घोले साहेब आणि
सौ कोमल सचिन चौगुले घोले मॅम यांचे देखील विशेष आभारी असणार आहोत आणि यासोबतच आम्ही आभारी असणार आहोत सन्माननीय गजेंद्र धुमाळे साहेब आणि या संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख स्पॉन्सर पैकी एक आणि अर्थातच सर्वांचेच आधारस्तंभ सन्माननीय कालिदासजी कोळंबकर साहेब यांचा देखील विशेष आभारी असणार आहोत. पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय ज्या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळी गोलंदाज दादासाहेब भोसले आपला स्पेल कंटिन्यू करत असताना दुसरं षटक घेऊन सज्ज झालेत. पॉवर प्ले आता मात्र समाप्त झालेले असतील. विक्रम कांबळे स्ट्रायकिंग एंड वरती पाहूया कशा प्रकारे या इनिंगला कॅरी करतायत, पुढे घेऊन जात आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पहिल्या चेंडूवरती चेंडू हवेत आहे, कौशिक चेंडू खाली, कोणती चूक होणार नाही. वन मोर विकेट डाऊन. विक्रम कांबळे या संघाचा पाठीचा कणा इथे मात्र मोडला जातोय दादासाहेब भोसले यांच्याकडून. हे जे बॅटल आयकॉन विरुद्ध आयकॉन या क्षणी मात्र जिंकल्या दादासाहेब भोसले यांनी आणि कुठेतरी पिवळा रंग भारी पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. निळ्या रंगावरती फलंदाज बाद होत आहेत. विक्रम कांबळे या स्पर्धेतील एकमेव अर्धशतकवीर राहिला होता. सर्वाधिक धावसंख्या ज्याच्या नावावरती होती अर्थात हायएस्ट रन गेटर मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. आणि आता मात्र कुठेतरी अडचणीत सापडलेला पाहायला मिळतो स्पंदन किंग हा संघ. परंतु जेव्हा टॉस साठी आले होते विक्रम कांबळे तेव्हा त्यांनी निश्चितच साथ संदेश दिला होता. आमचे टॉप ऑर्डर खूप चांगल्या प्रकारे क्लिक होतोय, परंतु जर आवश्यकता पडली तर आमचं मिडल ऑर्डर आणि डाऊन दी ऑर्डरला असणाऱ्या फलंदाजांना देखील फलंदाजी करावी लागेल. त्याच्यासाठी आम्ही त्यांना रेडी राहण्याचा संदेश देखील दिलाय. पाहूया त्यांची आता मात्र परीक्षा असेल, कशा प्रकारे या परीक्षेवरती खरे उतरतात हे देखील पाहणं महत्वाचं. दादासाहेब भोसले पुन्हा एकदा सज्ज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल पाटील हलक्या त्याने चेंडूला केवळ पुश केलंय. ऑफ द मार्क झालेत. पहिल्या चेंडूवरती एक धाव जरूर त्या ठिकाणी अर्जित होईल. आणि आता मात्र अंतरा काव्य 11 या संघाच्या प्रत्येक खेळाडूची बॉडी लँग्वेज कम्प्लिटली बदललेली पाहायला मिळते. आत्मविश्वासाने परिपूर्ण हा संघ आता मात्र पाहायला मिळतोय. आत्मविश्वासाने निश्चितच असणार आहे. कालचे दोन्ही सामने खूप चांगल्या प्रकारे आणि अगदी जवळ जाऊन क्रुशल सामने नेल बॅटिंग कॉन्टेस्ट त्यांनी जिंकलेत. त्यामुळे अंडर प्रेशर आपल्यातील जेव्हा खेळाडू चांगला खेळ करून दाखवतो आणि आपल्या संघाला जेव्हा जिंकवतो त्याचा आत्मविश्वास हा नेहमीच द्विगुणित झालेला असतो, तो डबल झालेला असतो हे पाहायला मिळते. आणि यावेळी मात्र कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट दादासाहेब भोसले स्वतः कार्य करत असताना लेग ब्रेक मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न, यावेळी चेंडूच्या आत खाली येण्याचा प्रयत्न त्या ठिकाणाहून आपण पाहतोय. डीप मिड विकेट झोनच्या दिशेने स्वीप केला गेला चेंडूला. एक धाव या चेंडूवरती अर्जित होते. राहुल आणि विशाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपल्याला स्पंदन किंग संघासाठी पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 10, 3 गड्यांच्या मोबदल्यात. आम्ही निश्चितच मनपूर्वक आभारी असणार आहोत गुफरान भाई यांचे, ज्यांच्या माध्यमातून आदी स्पोर्ट्सच्या 2 बॅट्स या संपूर्ण स्पर्धेसाठी पुरस्कृत केल्या गेल्यात. मोठा फटका खेळायचा पुन्हा एकदा प्रयत्न होतोय जरूर, परंतु पूर्णतः बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येताना पाहायला मिळत नाहीये. व्हेरिएशनचा उपयोग केला जातो, अनुभवाचा उपयोग केला जातो, आपल्या हाईटचा उपयोग केला जातो, आपल्याकडे असलेल्या पेसचा उपयोग केला जातो. पेसला वेरी केले जाते आणि त्याचसोबतच चेंडूला कधी उजव्या बाजूने तर कधी डाव्या बाजूने वळवण्याचा कसब, चेंडूला कधी अधिक गतीने टाकण्याचा प्रयत्न, कधी कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न, या सर्वच अस्त्रांचा शस्त्रांचा उपयोग दादासाहेब भोसले आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून करत असताना आणि समोरच्या फलंदाजांना नामोहरण करण्याचा प्रयत्न करत असताना पाहायला मिळतात. अप्रतिम फटका, यावेळी केवळ चिप केला चेंडूला, टाइम केलाय, पेस होता या चेंडूमध्ये, वेग होता, त्या वेगाचा केलाय पुरेपूर उपयोग, चेंडूला दाडून दिलाय सीमा पार, मिळतील धावा संपूर्ण 6 षटकार. राहुलला आपण त्या ठिकाणी पाहिलं आणि ज्या प्रकारे पोझिशन मध्ये आले, ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाले होते, पहिला चेंडू जी लाईन होती त्या लाईनला कव्हर केलं आणि त्यानंतर केवळ टायमिंगच्या माध्यमातून हा षटकार अर्जित करत असताना या षटकाराने मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय 17 या धावसंख्येवरती. दादासाहेब भोसले यांचा स्पेल आतापर्यंत भरपूर इकॉनॉमिकल ठरवत होता, परंतु या षटकाराने बराचसा आता मात्र समीकरण बदललेलं आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका आणि यावेळी मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन निवडलं गेलं. शगुन माफ करा, त्या ठिकाणी कौशिकला आपण पाहतोय चांगलं ग्राउंड कव्हर करताना कौशिकला आपण पाहिलं. या चेंडूवरती मिळतील धावा 1 आणि एका धावेच्या माध्यमातून षटक होईल. पूर्ण 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 3 गडी बाद 18 धावा.
18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड जरूर आपल्याला पाहायला मिळत आहे. 70-70 प्रेझेंट नायगाव बिग बॅश या स्पर्धेमध्ये पुनश्च एकदा आमच्या सर्वच क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत असणार आहे. तारिक भाई यांचं देखील आम्ही विशेष आभारी असणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपल्या समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या स्पर्धेसाठी आमचे आधारस्तंभ पाठीराखे सन्माननीय कालिदासजी कोळंबकर साहेब यांचा देखील विशेष आभार. आमचे सर्वच प्राऊड स्पॉन्सर्स ज्यामध्ये आपण पाहतोय समई रेस्टॉरंटचे सर्वेसर्वा, महाराष्ट्राच्या परंपरेची आणि निश्चितच मातीची चव घेऊन आपल्या समोर समई रेस्टॉरंट लोअर परळ इथे आपल्याला पाहायला मिळू शकतं. अगदी आपला जाज्वल्य महाराजांचा इतिहास पुन्हा एकदा जागा करण्याचं काम, अशा प्रकारची थीम. प्रथमेश सावंत पुन्हा एकदा स्पेल कंटिन्यू करताना यावेळी खराब चेंडू, आखू टप्प्याचा चेंडू, त्यावर हा हुक केला चेंडूला, सरळ मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. शानदार षटकार यावेळी पुन्हा एकदा राहुलच्या बॅटमधून. पहा, कर्णधाराने विश्वास दाखवलाय आणि त्या विश्वासाला पात्र अशी फलंदाजी करताना राहुलला आपण पाहतोय. चेंडू पोहोचवायचा मी विनंती करेन कमिटी. प्रथमेश सावंत उर्फ बापू याच्यावरती हल्ला चढवला. पहिलं षटक खूप चांगल्या प्रकारचं होतं, विकेट देखील त्याने यशस्वी ठरले होते, इकॉनॉमिकल देखील ठरले होते, परंतु यावेळी राहुल यांनी पहिल्या चेंडूवरती आघात केलाय. लेंथ मध्ये हलकीशी चूक झाली. पहा, तुम्ही जेव्हा तुमची लेंथ बदलता, जेव्हा लेंथ मध्ये तुम्ही बदल करताय तर तो कोणत्या प्रकारचा असावा, कुठे टाकावा चेंडू हे महत्वाचं आहे. आपण टेनिस क्रिकेट नेहमीच करतो, पण टेनिस क्रिकेटमध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं की गुड लेंथ स्पॉट हा नेहमीच गुड राहतो कोणत्याही गोलंदाजासाठी. तो स्पॉट तुम्ही जेवढा वेळा क्लिक कराल विथ पेस आणि त्याच्यामध्येच व्हेरिएशनचा उपयोग केला, निश्चितच फिरकीचा उपयोग केला, तर नक्कीच तुम्हाला तो अनेक वेळा हा फायदेशीर ठरू शकतो. यावेळी लेग बिफोर विकेट साठीचे अपील परंतु शफल झाले होते, बरेचसे शफल झाले होते ऑफस्टिकच्या बाहेर आणि तेच कावीने पंचांनी देखील इशारा केला लेग बॉलच्या स्वरूपातील धाव असतील, परंतु ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाल्यामुळे इम्पॅक्ट हा आउटसाइड द ऑफ स्टंप आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, लेग बिफोर विकेट जेव्हा लेग बिफोर विकेटची दाद मागितली जाते पंचांकडे, पंचांना प्रथमतः पाहावं लागतं ते पिचिंग ऑफ द डिलिव्हरी, त्यानंतर इम्पॅक्ट ऑफ द डिलिव्हरी, नंतर चेंडूची हाईट, त्याची ट्रॅजेडी आणि या सगळ्या गोष्टींचा अंदाज लावत असताना आपला निर्णय द्यावा लागतो. यावेळी स्विच हिटचा प्रयत्न झालाय, परंतु चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. वेगवान गतिशील चेंडू सरळ दाखल होतोय यष्टीरक्षक दिनेशांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना प्रथमेशने कमबॅक केलाय. त्या षटकारानंतर मात्र दोन्ही चेंडू खूप चांगल्या प्रकारचे आपल्याला पाहायला मिळाले. लेंथ मध्ये हलकसे बदल, जो शॉर्ट पिच डिलिव्हरी होती त्यानंतर मात्र चेंडूची लेंथ बदलली आहे, हलकीशी गुड लेंथ स्पॉट आणि त्याच्या पुढचा जो कॉरिडॉर आहे त्या ठिकाणी पिच करण्याचा प्रयत्न. यावेळी पुन्हा एकदा आकुटप्पाचा चेंडू होता, परंतु फॉलो केलं फलंदाजाला. वेग होता, अँगलने चेंडूला बाहेर काढण्याचा प्रयत्न होता, यामध्ये मात्र फलंदाज आपण पाहतोय अपयशी ठरतायत. ऑन साइडला विशालांना खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळी कोणत्या प्रकारचा संपर्क पाहायला मिळत, त्या चेंडूच्या लाईनमध्ये पूर्णतः येऊ शकलेले नाहीयेत. त्याचमुळे काय होणार, लगातार हा दुसरा डॉट बॉल येत असताना हलकासा प्रेशर दडपण जरूर विशालांच्या वरती येईल, परंतु यावेळी निश्चितच आपण पाहतोय आवश्यक आहे. ज्या ठिकाणी आपला दुसरा पार्टनर राहुल खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग करतोय, 6 चेंडू फेस केले, 14 धावा त्याच्या बॅटमधून येत आहेत, त्याला साथ देणं महत्वाचं आहे, पार्टनरशिप बिल्ड करणं या ठिकाणी महत्वाचं आहे. 6 षटकांचा सामना आहे, 4थं षटक प्रगतीपथावरती आहे, 25 धावा केवळ धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. आवश्यकता असते ती पार्टनरशिपची. मोठा फटका खेळायचा प्रयत्न झाला, चेंडू हवेत आहेत, तेवढाच चांगलं टायमिंग या चेंडूवरती नव्हतं, त्याचमुळे काय होणार आपण पाहतो डीप मध्ये क्षेत्ररक्षकांपर्यंत पोहोचू शकलेले नाहीये चेंडू. एक धाव या चेंडूवरती जरूर अर्जित होते, 1 बाउंड चेंडूला कलेक्ट केलं गेलं आणि एका धावेने धावफलक जाईल तो 26 या धावसंख्येवरती. दुसऱ्या बाजूला राहुलला आपण पाहतोय जो खूप चांगल्या प्रकारे चेंडूला कनेक्ट करतोय, चांगला स्ट्राईक रेटने ते बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतं. जवळजवळ 225च्या स्ट्राईक रेटने 14 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेला आपल्याला पाहायला मिळतात. 26 धावा धावफलकावरती. यावेळी चिप केलं चेंडूला मिड ऑफच्या दिशेने, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वरून येईल, चेंडूला कलेक्ट करेल, फेक करेल, तद्वार 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. आणि अशाच प्रकारे तुम्हाला अकॉर्डिंग द बॉलिंग ज्या प्रकारचा चेंडू आहे त्यानुसार तुम्हाला खेळ करावा लागेल. कधी मोठे फटके खेळायचे आहेत, कधी तुम्हाला एकेरी दुहेरी धावांवरती भर द्यायचा आहे. धावसंख्येला आकार देण्यासाठी या सगळ्याच गोष्टी महत्वाच्या राहतात. दरम्यान 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते
ती 3 गडी बाद 28 धावा स्पंदन किंग्स या संघाच्या माध्यमातून. टेरेसवरून देखील काही प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेताना मित्रांनो आपण पाहतोय. आमचे कॅमेरामॅन त्यांचं सुंदर असं वर्क. परंतु काळजी घ्या मित्रांनो, आपण टेरेसवरून या स्पर्धेचा आनंद घ्या, परंतु काळजी घ्या. चला घाई करा, अंतरा काव्य विनंती आहे. काउंटडाऊन आपल्याला सुरू आहे. 5 षटकं आपल्याला 25 मिनिटांच्या आत कंप्लीट करायची आहेत आणि आता तुमच्याकडे असणार आहे ती 4 मिनिटं हे षटक पूर्ण करण्यासाठी. चला दिनेश, विनंती आहे, केवळ 4 मिनिटं आहेत, लक्षात घ्या. दिनेश सज्ज होतोय अभि. सगळी इंड पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत. यावेळी विशाल पाटील यांना 5 चेंडू फेस केले, 3 धावा. विशाल यांच्या माध्यमातून प्रयत्न वारंवार केले जातात, परंतु हवा तसा संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये. अजूनही स्वतःशी झगडताना पाहायला मिळतात. 6 चेंडू आतापर्यंत त्यांनी फेस केलेत, केवळ 3 धावा त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाल्या. तर दुसरा एंडला राहुल जो चांगली फलंदाजी करतोय, त्याला जास्तीत जास्त स्ट्राईकवर राहणं इथे महत्वाचं असेल स्पंदन किंग्स संघासाठी. आपण पाहतोय स्पंदन किंग्स संघाला जर एकाच सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचायचं असेल तर इथे मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. परंतु राहुल जो सेट आहे तो जास्तीत जास्त चेंडू खेळणं देखील तेवढंच महत्वाचं. परंतु गोलंदाजी मार्कवरून दिनेशला आपण पाहतोय. अष्टपैलू कामगिरी दिनेशच्या माध्यमातून राहिली होती. दिनेश 4च मिनिटात आपल्याकडे याची नोंद घ्या, अन्यथा पुढच्या षटकात आपल्याला एक खेळाडू अतिरिक्त स्वरूपात आत घ्यावा लागेल. यावेळी कोणत्याही प्रकारची तमा बाळगली जाणार नाही, याची देखील नोंद घ्या. आपण बराचसा विलंब आधीच लावलाय. सुरेख चेंडू डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र हा आत्मघातकी प्रयत्न ज्याची आवश्यकता देखील होती. आतापर्यंत ज्या प्रकारे विशालाची फलंदाजी चालू होती काहीशी निराश करणारी होती. चला विशाल, विनंती असेल घाई करा. स्पंदन किंग न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचं आहे. 28 धावसंख्या होती, 4था गडी ते गमावताना आपल्याला पाहायला मिळतील. परंतु एक चांगली गोष्ट झाली या दरम्यान, राहुल स्ट्राईकला येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये प्रितेश हडकर येताना आपण पाहतोय. प्रितेशकडे देखील कॅलिबर आहे मोठे फटके खेळण्यासाठीचा. जर प्रितेश सारखा बॅटर आपल्या संघामध्ये असताना, कोटामध्ये असताना कुठेतरी विशालला प्रमोट केलं, परंतु विशालने त्या संधीचा सोनं होऊ शकलेला नाही. प्रितेश काहीसा डाऊन दी ऑर्डर आलाय का हा प्रश्न जरूर मनामध्ये येतील. खराब चेंडू, त्याचा पुरेपूर उपयोग. या चेंडूवरती आक्रमक प्रहार, चेंडू जाईल सीमा पार, षटकार. राहुल राहुल आणि राहुल. आता मात्र केवळ आशेचा किरण आपल्याला पाहायला मिळतो स्पंदन किंग संघासाठी, आणि तो डिलिव्हर देखील करताना पाहायला मिळतो. पहा जिथे जिथे लेंथ मध्ये चूक केली तिथे तिथे मात्र फटके पडताना गोलंदाजाला पाहायला मिळालेत. आकुटप्पाचा चेंडू होता, चांगला पुल केला चेंडूला. या चेंडूमध्ये गती नव्हती, अगदी सहजरित्या चेंडूला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून या षटकारामध्ये परावर्तित करताना आपल्याला पाहायला मिळतात. या 6 धावांसहित धावसंख्या दाखल होती 34-34. अजूनही या सामन्यामध्ये पाहायचं, या डावामध्ये पाहायचं झालं तर 9 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. या 9 चेंडूंमध्ये कमीत कमी 25 ते 30 धावांचा टार्गेट समोर डोळ्यासमोर ठेवावा लागेल. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय, प्लेस केला जाईल चेंडूला कव्हरच्या दिशेने. एक धाव इथे अर्जित केली आहे. राहुलने खऱ्या अर्थाने यावेळी टेम्परामेंट जे दाखवलं ते कौतुकास पात्र आहे. पहा मोठे फटके केवळ खेळले नाही आहेत, तर जेव्हा जेव्हा चांगले चेंडू आले तेव्हा स्ट्राईक रोटेट करण्यावरती भर देखील दिलाय आणि इनिंगला कॅरी करतोय, इनिंगला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या संघाचा बार स्वतःच्या खांद्यांवरती स्वीकारत असताना, ती जबाबदारी स्वीकारत असताना पुढे घेऊन जातोय. परंतु प्रितेश नाडकर याच्याकडून देखील अपेक्षा असणार आहेत. आता मात्र आवश्यकता आहे आपल्या संघासाठी त्याच्या अष्टपैलू खेळाची, आणि तो खेळ दाखवण्यासाठी आता प्रितेश सज्ज असेल. पाहूया कशा प्रकारे प्रदर्शन राहील प्रितेशाचं या सामन्यामध्ये पहिला चेंडू फेस करताना. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत आणि तिकडे कॅच कंप्लीट. सागर कांबळे त्या ठिकाणी होते. अप्रतिम झेल, प्रितेश नाडकर गोल्डन डकचा शिकार.
मंदार नवीन बॅटर. चला घाई करा, विनंती आहे. पस्तीस धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 5 गडी स्पंदन किंग संघाने गमावलेले आपण पाहतोय. दिनेशाचं षटक देखील एक यशस्वी षटक ठरताना पाहायला मिळतंय. आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात आणि एक गडी देखील मिळवलाय. पण एक षटकार येऊन सुद्धा केवळ 7 धावा खर्च करणं खरंच कौतुकास पात्र गोलंदाजी आहे. थोडी घाई करायची विनंती असेल दोन्ही संघांना. पाच गड्यांच्या मोबदल्यात 35 धावा. सुरेख चेंडू, यावेळी मात्र चांगला चेंडू आणि एका डॉट बॉलने आपल्या षटकाची केली आहे सांगता. षटक क्रमांक 5 इथे होईल पूर्ण. 5 षटकांच्या अंती धावसंख्या फलकावरती 35 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत टीम स्पंदन किंग या संघाच्या माध्यमातून. अंतिम आणि शेवटचं षटक मात्र असेल शिल्लक. या डावातील जे षटक असेल दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण. जर या षटकात रोखू शकले टीम अंतरा काव्या स्पंदन किंग संघाला तर निश्चितच अंतिम मेगा फायनलचं ते तिकीट, ती चावी मिळवणं थोडंसं का होईना परंतु सोपं जाऊ शकतं. परंतु जर स्पंदन किंग संघाला या स्पर्धेत टिकून राहायचंय तर या शेवटच्या षटकात कमीत कमी 15 धावांचं तरी लक्ष ठेवावं लागेल आणि 50च्या आसपास 50 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागेल जरूर, जेणेकरून आपल्या गोलंदाजांना काहीतरी कुशन मिळेल ज्यामध्ये ते जगडू शकतात, लढू शकतात. आणि यासाठीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मागपती सज्ज होतील गोलंदाज. चला घाई करा, अंतरा काव्या बराचसा विलंब होतोय. यश, ज्या यशने अंतरा काव्यासाठी पहिला वहिला विजय मिळवून दिला होता तोच यश आता अंतरा काव्या संघाला अंतिम मेगा फायनलचं तिकीट मिळवून देण्यात आपलं योगदान देईल का हे पाहावं लागेल. चला दिनेश, बराचसा विलंब होतोय. दिनेश, आम्हाला पेनल्टी देण्यास भाग पाडू नका. एका संघात केवळ एक कॅप्टन असतो, इथे 2-2 क्षेत्ररक्षक आहेत, खेळाडू आहेत जे फील्ड सेट करतायत. पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय जरूर. 1 बाउंड चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी हा चौकार. राहुलच्या बॅट मधून अजून एक धमाकेदार फटका येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहा एकाकी झुंज या सामन्यामध्ये या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. राहुलच्या माध्यमातून क्रीजच्या डीपनेसचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग केला आहे. डीप ऑफ द क्रीज जात आहेत आणि त्यानंतर बॅट चेंडूच्या खाली येत असताना स्लॉक स्वीप. घाई करा आपणास वारंवार विनंती आहे दिनेश, जो वारंवार विनंती केली जाते लक्षात घ्या. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर निश्चितच आत्मविश्वास वाढलेला पाहायला मिळेल. तर हलकासा दबावाखाली यश देखील आपण पाहणार आहोत. युवा खेळाडू आहे. यावेळी स्लाइस करण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. यावेळी मात्र निश्चितच आपण पाहतोय बीट होताना फलंदाज राहुल. आतापर्यंत 11 चेंडू फेस केलेत, 27 धावा राहुलच्या माध्यमातून धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. राहुलच्या या इनिंग मुळे स्पंदन किंग कुठेतरी आपण म्हणू शकतो की सन्मानजनक धावसंख्येच्या दिशेने मार्गक्रमण करताना. पुन्हा एकदा मोठा फटका, फ्लॅट बॅटर स्ट्रोक आला, काव कॉर्नर झोनला. यावेळी क्षेत्ररक्षक तैनात. महत्वपूर्ण विकेट. राहुलची इनिंग येते संपुष्टात. विकेट नंबर 6. राहुल बॅक टू द पवेलियन. तर गणेश यांच्या माध्यमातून एक चांगला झेल. 27 धावांचं योगदान राहुलने या इनिंग मध्ये दिलं. 225 स्ट्राईक रेटने 1 चौकार आणि 3 षटकारांची खेळी आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या धावफलकावरती या विकेट नंतर आपल्याला पाहायला मिळते ती 6 गडी बाद 39 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अर्जुन पवार आपल्याला पाहायला मिळतील. अर्जुन पवार येतात नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आकुटपाचा चेंडू समोरच्या दिशेने यावी पूल केला जातोय. एक धाव तिथे पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का तर झालाय आणि या प्रयत्न डायरेक्ट हिट. फलंदाजाला जावं लागेल तंबूच्या दिशेने, परतावा लागतंय. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद.
चेक. 6 गडी गमावलेत आतापर्यंत स्पंदन किंग संघाने. यश यश संपादित करत असताना या देखील सामन्यात आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम चेंडू, यावेळी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळेल. नौसंगितला पुन्हा एकदा एक आत्मघातकी प्रयत्न. 1 more विकेट. एका मागोमाग एक विकेट इथे मात्र जरूर गमावत असताना स्पंदन किंग संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होतोय. चला नवीन फलंदाज लवकरात लवकर पाठवा. या सामन्यात बराचसा विलंब झाला लक्षात घ्या. या इनिंग मध्ये अर्जुन पवार बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. हर्षद न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील, त्याची जागा घेतील. चला घाई करा, लक्षात घ्या. शेवटचा चेंडू मंदारच्या बॅट मधून. हा फटका तर खूप चांगला येतोय, सजवलाय, गॅप मध्ये पाठवलाय. चेंडू जाईल दंदन करत सीमा पार. मिथिल धावा 4. धावसंख्या दाफलगावती या 4 धावांसहित आपल्याला पाहायला मिळतील. सचिनच्या माध्यमातून हा चौकार. संघाचा संघ मालक यावेळी मात्र आलाय संघाचा संकट मोचन म्हणून. शेवटच्या चेंडूवरती 4 धावा मिळवत धावसंख्या पोहोचवली आहे ती आता 44 या धावसंख्येवरती. तर लक्ष असेल 45 धावांचं येणाऱ्या 6 षटकांमध्ये. टीम अंतरा काव्य 11 या संघाला मी विनंती करेन, टीम श्री हरी 11 संघाचे संघनायक आपण मुख्य पंचाकाशी संपर्क साधायचा आहे. श्री हरी 11 संघाचे संघनायक. लक्ष आहे या ठिकाणी 45 धावांचं टीम अंतरा काव्य 11 या संघाला या सामन्यामध्ये विजय मिळवण्यासाठी. चला स्पंदन किंग, विनंती आहे आपण घाई करायची आहे थोडी. स्पंदन किंग त्वरा करा. लक्षात घ्या आपल्याला अंतिम सामना देखील अजूनही खेळवायचा आहे. पंचेचाळीस धावांचं लक्ष आहे. आपण पाहत आहात सेमी फायनल नंबर 2
70-70 प्रेझेंट्स नायगाव बिग बॅश 2024 ची सेमी फायनल 2 अंतरा काव्या विरुद्ध टीम स्पंदन किंग्स. या मॅच मध्ये स्पंदन 11 स्पंदन किंग्स या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला होता, परंतु 44च धावा करू शकले. 45 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलंय. चेक 2 मिनिटं दूर स्वरूप. दरम्यान मित्रांनो आपल्यासोबत जोडले जात आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपल्या शाखेचे सन्मान्य शाखाध्यक्ष अमित साळकर साहेब. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असणार आहे आणि मी विनंती करेन अभिजितला की आपण त्यांचा विशेष सन्मान मुख्य मंचावरती करून घ्यायचा आहे. पहिला चेंडू प्रितेश यांचा दादासाहेब यांच्यासाठी, गणेश भोसले यांच्यासाठी. गणेश भोसले आणि दादासाहेब भोसले अशी मैदानात सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. अंतरा काव्या या संघाकडून प्रितेश नाडकर पहिलं षटक घेऊन आलेत. डॉट बॉल पहिलाच आलाय प्रितेश यांचा. आता मात्र 35 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता आहे इथून पुढे या सामन्याला जिंकण्यासाठी. यावेळेला मात्र चेंडू चांगला आहे, राहुल सिंग लेंथ चांगली आहे, लाईन पंचांच्या हिशोबाने चांगली आहे, परंतु रेफरल घेतलं गेलंय. थर्ड अंपायरला विनंती असणार आहे आपण या ठिकाणी रिव्ह्यू चेक करायचा आहे. रिव्ह्यू फॉर वाईड. वी हॅव अ प्लेयर रिव्ह्यू फॉर वाईड. राहुल सिंग यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सन्मान करतोय अमित साळकर साहेबांचा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या शाखेचे सन्मान्य शाखाध्यक्ष यांचा इथे विशेष सन्मान करतोय आपण. आमच्या मायाचे उबदार शॉल, पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी करतोय. संपूर्ण बिग बॅश नायगाव आयोजन समितीच्या वतीने हा सन्मान असणार आहे. थँक्यू, धन्यवाद साहेब, मनपूर्वक आभार. ओव्हर टू कॉम्बॉक्स. रिव्ह्यू रिटेन झालाय. आपल्या तांत्रिक अडचणी कारण आपण रिव्ह्यू या डिसिजनला करू शकत नाही. डॉट बॉल ऑन फील्ड डिसिजन या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल. प्रितेश नाडकर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. 2 बॉल डॉट आले सलग. यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे, किती दूरवर गेलाय. गणेश भोसले ऑन फायर, मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार. 6 धावांचा फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. काय सुसज्ज फलंदाजी पाहायला मिळते. बॉलच्या मेरिट वरती 2 चेंडू चांगले होते, जाऊ दिलं, रिस्पेक्ट दिली आणि त्यानंतरचा चेंडू रडार मध्ये मिळाला, त्याला मात्र बाजूच्या क्षेत्रामध्ये धाडून दिलं. स्वीट साऊंड ऑफ मिडल ऑफ द बॅट आणि चेंडूला मात्र सैर करवली, हवाई सफर करवला. धावसंख्या आता 6 वर येऊन पोहोचली आहे 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. प्रितेश नाडकर येत आहेत पुन्हा एकदा त्यांच्या रनअप वरती. गणेश भोसले पुन्हा एकदा तयार. पॉवर प्लेचा कितपत फायदा उचलणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेत. यावेळेला देखील गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला होता. कव्हर्सच्या हातामध्ये चेंडू, डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 4 चेंडूंनंतर धावसंख्या 6 वर येऊन पोहोचली आहे. अजूनही 32 चेंडू आणि 39 धावांची गरज. यावेळेला देखील आणखीन एक पुल आणि यावेळेला किती दूरवर गेलाय. इमारती जवळ मारलेला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आणखीन एक पुलचा षटकार. 6 धावांचा फटका. बघितला आपण रिप्ले मध्ये तर नक्कीच आखोट टप्प्याचा चेंडू, चुकीची गोलंदाजी आणि बरोबर ट्रीटमेंट त्या बॉलला. चुकीचा चेंडू, अचूक ट्रीटमेंट. काय सुरेख फटका खेळला यावेळेला गणेश भोसले यांनी. धावसंख्या 5 चेंडूंनंतर आता 12 धावांवरती डबल डिजिट मध्ये पहिल्याच षटकात पदार्पण केलंय. ते म्हणजे अंतरा काव्या या संघाने. अजूनपर्यंत दादासाहेब भोसले स्ट्राईक वरच आले नाहीयेत. संपूर्ण ओव्हर गणेश यांनी खेळली आणि तेच राहतील आता लास्टच्या बॉलवर तरी स्ट्राईक वरती. पुढच्या षटकामध्ये येतील दादासाहेब भोसले स्ट्राईक वर. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर येऊन पोहोचली 12. बिनगडी बाद. अजूनही 30 चेंडू 33 धावांची गरज.
विक्रम कांबळे आता गोलंदाजीसाठी संघाची बागडोर सांभाळण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित केलं जात आहे विक्रम कांबळे यांना. विक्रम कांबळे या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू विक्रम यांचा. दादासाहेब स्ट्राईकला. आयकॉन वर्सेस आयकॉन. आखूड टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने प्रहार. पॉवर प्लेचा संपूर्ण वापर आणि चेंडूला पाठवलाय समोरच्या दिशेने. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स चौकारासाठी. बघा कसा पॉवर प्लेचा वापर केला गेला. बॅक ऑफ द हँड स्लोअर 1 होता आणि अगदी आरामात त्या चेंडूला पाठवून दिलंय समोरच्या दिशेने. मिड ऑफ सर्कल मध्ये आहे हे माहिती होतं. फील्ड अजून खोलली गेली नाही. अटॅकिंग फील्डने गोलंदाजी करतोय गोलंदाज आणि त्याचाच फायदा या ठिकाणी उचललाय दादासाहेब यांनी. धावसंख्या 16 धावा. 29 चेंडू आणि 29 धावांची गरज. आता यावेळेला रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल नक्कीच या ठिकाणी येताना पाहायला मिळतो. स्ट्राईक रोटेशन एकाही चेंडूवर झालं नाहीये. पहिल्या षटकात आपण पाहिलं गणेश चेंडू डोक्याला लागलाय. फिजिओ प्लीज, फिजिओ प्लीज. ओके 5 दाखव 5. यावेळेला चौकार खेळण्याचा प्रयत्न झाला. पॉइंटच्या हातामध्ये येताना पाहायला मिळाला. शॉट. 1 धाव या ठिकाणी येताना एकही धाव या ठिकाणी येत नाहीये. डॉट बॉल. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. स्ट्राईक रोटेशन एकाही बॉलवर झालं नाहीये. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. बघा चौकार खाल्ल्यानंतर 3 चेंडू सलग डॉट टाकले आहेत. विक्रम कांबळेचं या ठिकाणी कौतुक करायला लागणार आहे. विक्रम कांबळे, सुशील सावंत असा सगळा हा स्क्वॉड पाहायला मिळतो आपल्याला. प्रितेश नाडकर, राहुल. यावेळेला देखील आखूड टप्प्याचा चेंडू आहे परंतु यावेळेला वाईट बॉल. नक्कीच वाईटचा करार या ठिकाणी देण्यात आलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 16 धावांवरती येऊन 17 धावांवरती येऊन पोहोचली आहे. 26 चेंडू आणि 28 धावांची अजूनही गरज. यावेळेला पुलरलेनचा चेंडू आहे. हेलिकॉप्टर काढलाय आणि डीप मिड विकेट झोन मध्ये 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स चेंडूला पाठवलंय सीमारेषे पार. येतोय चौकार. 4 धावांचा फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहिलं तर आता येऊन पोहोचली आहे 21 धावांवरती. पुन्हा एकदा स्कोर्स लेवल कदाचित होतं का काय या ठिकाणी सर्वांच्या नजरा असणार आहेत. अजूनही जर पाहिलं तर किती गरज आहे. 25 चेंडू आणि 24 धावांची गरज. एक शेवटचा चेंडू विक्रम कांबळे यांच्या षटकातला. ओमकार. दरम्यान 3 चेंडूंवरती लगातार 3 षटकार अथवा 3 चौकारांची खेळी जर कोणाकडून खेळण्यात आली तर 500 रुपयांचं पारितोषिक विशाल गुरुले यांच्याकडून या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. धन्यवाद. शेवटचा चेंडू. यावेळेला देखील एक चांगला फटका खेळलाय. यावेळेला देखील गॅपला भेदलाय. किती धावा मिळणार आहेत या फटक्यावरती. फटका निघून जाईल सीमारेषे पार. आणखीन एक मिड विकेटच्या दिशेने. या ओव्हर मधला तिसरा चौकार. षटकाची समाप्ती केली आहे चौकारानं. सुरुवात केली चौकारानं. षटक या ठिकाणी संपले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 25. बिनगडी बाद. अजूनही 24 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. श्रीहरी 11 संघ तयारीत राहायचंय. लगेचच आपण मेगा फायनलच्या सामन्याकडे वळणार आहोत. या सामन्यानंतर प्लेअर ऑफ द मॅचचा किताब आपण अंतिम पारितोषिक वितरण समारंभामध्ये देणार आहोत. त्यामुळे लगेचच आपण टॉस करू. टॉस नंतर मॅचला सुरुवात होईल याची नोंद घ्या. आणि चालू सामन्यात आमची विनंती असेल दोन्ही संघांना स्पंदन किंग आणि अंतरा काव्या थोडी घाई करायची. आम्ही सर्वच आमच्या प्रायोजकांचं मनपूर्वक आभारी असणार आहोत. सन्मान्य श्री हेमंतजी पवार साहेब, सन्मान्य श्री अमयजी घोले साहेब असतील, त्याचबरोबर सन्मान्य सौ राजश्री पवार मॅम ज्या आज सकाळपासून आमच्यासोबत जोडल्या गेल्या होत्या. सन्मान्य श्री राहुलभाई सोलकर साहेब यांचा देखील विशेष आभार. प्रशांतजी सिरके साहेब, रुई ब्युटी सलोन यांचा देखील विशेष आभार. त्याचबरोबर अनिल भाऊ माने साहेब, नानाजी अंबोले साहेब आणि गजेंद्रजी धुमाळे साहेब या सर्वच मान्यवरांचा आम्ही मनपूर्वक आभारी आहोत, ज्यांच्या माध्यमातून भरघोस सहकार्य संपूर्ण स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर आम्ही विशेष आभारी असणार आहोत आमच्या सर्वच इतर प्राऊड स्पॉन्सर्स देखील, ज्यामध्ये आपण पाहू शकता
सामर्थ्य सुनील लाड ज्यांच्या माध्यमातून सर्वोत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि मालिकावीरासाठीची ट्रॉफी पुरस्कृत केली जाते. त्याचबरोबर रायगड स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून शूज दिले जात आहेत. नबियन बाई आपलं देखील मनपूर्वक आभार. आणि अमित जाधव. धन्यवाद. यावेळेला फुलरल्यांचा चेंडू होता, त्याला ड्राईव्ह करून काढलं एका धावेसाठी. एक धाव घेतली आहे, दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न केला जात नाहीये. पहिली स्ट्राईक रोटेट होऊन मिळणारी धाव आहे कदाचित ही या सामन्यातली, आणि ती धाव आहे 26वी. कारण या आधीच्या सर्व ज्या धावा आहेत त्या बाउंड्रीजने केल्या गेल्यात. नक्कीच दोघंही 6-6 चेंडू खेळून 12 धावांवरती होते, आणि आता मात्र जर पाहिलं तर 7 चेंडू 13वरती गणेश गेलेत. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न झाला आणि नक्कीच स्क्वेअर लेगच्या दिशेने तो पेडल स्वीप पाहायला मिळाला. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 27 वर येऊन पोहोचते. 22 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. नक्कीच प्रितेश यांना परत आणलं गेलं नाही. नक्कीच त्यांना चांगलाच या ठिकाणी चांगलीच फटकेबाजी केली होती या दोन्ही फलंदाजांनी. 22 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे अजूनही. यावेळेला वाईड बॉल येताना पाहायला मिळतोय, म्हणजेच नक्कीच दडपण तर पाहायला मिळतंय राहुल यांच्यावर सुद्धा. परंतु एका एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतोय अंतरा काव्य हा संघ. पहिलंच एक चांगलं मोमेंटम प्राप्त झालंय या संघाला, आणि त्याच मोमेंटम मध्ये राहण्याचा पुरेपूर प्रयत्न या संघाकडून केला जातोय. यावेळेला फुलरलेनचा चेंडू आहे, फुल टॉस होता, त्याला मात्र ड्राईव्ह करून काढलाय एका धावेसाठी, आणि आणखीन एक धाव या ठिकाणी मिळून जाईल. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात आणखीन एक धाव मिळते. धावसंख्या 2 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 30 वर येऊन पोहोचते. 16 धावांची अजूनही गरज आहे. 15 धावांची. 30 झाला. धावसंख्या 30 धावांवरती येऊन पोहोचली आहे. 15 धावांची अजूनही गरज. 21 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. 21 चेंडूंवरती 15 धावांची आवश्यकता. राहुल पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर येताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला देखील झेलची संधी होती. नक्कीच कॅच ड्रॉप त्या ठिकाणी झाली आहे पॉइंटच्या दिशेने. एक धाव घेतली आहे. यावेळेला देखील एक धावेने पुढे जात चाललंय. 14 धावांची अजूनही गरज. 20 चेंडू आणि 14 धावांची गरज. या षटकातले 2 चेंडू अजूनही शिल्लक. श्रीहरी 11चे खेळाडू आपल्याला विनंती आहे थोडंसं बाजूला व्हायचंय समालोचन कक्षापासून. थोडंसं बाजूला व्हायचंय. धन्यवाद. यावेळेला बाद झाले आहेत का? अपील तर केली आहे पंचांकडे, आणि पंचांचं बोट आभाळाकडे. बाद होऊन माघारी परतावं लागतंय दादासाहेब भोसले यांना. नक्कीच कॉट बिहाइंडच्या स्वरूपात विक्रम कांबळे यांनी पकडलाय झेल, आणि संपुष्टात आलाय दादासाहेब यांचा खेळ. 31 धावा, 1 गडी बाद, 2.5 षटकांनंतर या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच ऑफटॉमच्या बाहेर चेंडू टाकला आणि लालच दिली ड्राईव्ह करण्याची, आणि ड्राईव्ह प्री माइंडेड प्री डिटरमाइंड शॉट खेळायला गेले. पूर्णतः शॉर नव्हते. शॉरिटीची थोडी कमी दिसली त्या शॉट मध्ये. विश्वास कमी दिसला, निर्धार पूर्ण होता, आणि त्याचमुळे ही विकेट गेली आहे. विक्रम यांनी पकडलाय झेल कॉट बिहाइंडच्या स्वरूपात. दादासाहेब बाद. संघाची धावसंख्या 31, 1 गडी बाद, अजूनही 19 चेंडू आणि 14 धावांची गरज. श्री 11 कॅप्टन मनसूर आपण तयारी करायचं टॉस साठी त्वरित. एकोणीस चेंडू आणि 14 धावांची गरज. कौशिक आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 19 चेंडू 14 धावा. किती मोठी फटकेबाजी करणार आता कौशिक, याकडे सर्वांच्या नजरा लागलेत. की मग राहुल आता कमबॅक करून देणार? पहिला विकेट तर आणून दिलाय राहुल यांनी, परंतु पुढचा विकेट आणून देणार का राहुल? यावेळेला फुलरलँडचा चेंडू मिडॉनच्या दिशेने खेळलाय. 1 धाव घेतली आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानणार आहेत. कौशिक आले ऑफ द मार्क होताना पाहायला मिळत आहे. 13 धावांची अजूनही गरज आहे. 3 शेवटची षटकं उरली आहेत. या ठिकाणी 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 32, 1 गडी बाद, अजूनही 18 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता.
3.1 षटकांनंतर धावसंख्या 32 वरती येऊन पोहोचली. पहिला चेंडू डॉट बॉल या ठिकाणी हाताळला तो म्हणजे विक्रम कांबळे यांनी. विक्रम कांबळे आता मात्र गोलंदाजीची धुरा सांभाळली आहे. 13 धावांची अजूनही गरज आहे. मॅच सोडलेली नाहीये. कंपल्सरी चेसचे हे सामने आहेत आणि याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. 70-70 प्रेझेंट्स बिग बॅश नायगाव 2024. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेला कौशिकच्या बॅटमधून झाला आणि आणखीन एक डॉट बॉल आलाय. यावेळेला 2 चेंडू लगातार डॉट टाकलेत आणि नक्कीच गणेश थोडीशी वार्तालाप थोडीशी चर्चा करतायत त्या ठिकाणी कौशिक यांच्याशी की कशा प्रकारची फलंदाजी तुम्हाला करायची आहे. केवळ 13 धावांची गरज आहे इथून पुढे. फुलर लेनचा चेंडू आहे त्याला स्लॅश केलाय टुवर्ड्स पॉइंट. आणखीन एक डॉट बॉल. विक्रम कांबळे यांचं कौतुक आता करावं लागेल. सुरेख या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. 15 चेंडू आणि 13 धावांवरती सामना आणून ठेवलाय. 18 चेंडू आणि 13 धावांचा. काय घडणार? कौशिक यांना कान मंत्रणा दिली जाते. डगआउट मधून देखील कौशिकचे नारे लगावले जात आहेत. कौशिक यांच्यासाठी टाळ्यांचा गजर होतोय परंतु हा टाळ्यांचा गजर कौशिकसाठी ठरणार की मग या डगआउटला शांत बसवणार? विक्रम कांबळे हे नाव. 15 चेंडू 13 धावांची गरज. विक्रम सज्ज, कौशिक सज्ज. पुढचा चेंडू यावेळेला कट केलाय. यावेळेला गॅप मध्ये आहे चेंडू. गॅपला भेदलाय आणि चेंडू ची अडवणूक देखील तितकेच चांगल्या प्रकारे झाली आहे. 2 धावा घेतल्या आहेत आणि 2च धावांवरती यावेळेला समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या 34 वर येऊन पोहोचते. बघा हे किती महत्वाचं असतं. 3 चेंडू डॉट आले त्यानंतर थोडंसं एकमेकांची चर्चा झाली गणेश आणि कौशिक मध्ये आणि त्याच चर्चेनंतर हा निष्कर्ष निघाला. अशा प्रकारे विक्रम यांच्या गोलंदाजीला तुम्हाला खेळायचं आहे. नक्कीच हेच सल्ले या मॅचेस मध्ये बरेच कामाचे असतात आणि तो त्याच पद्धतीचा एक अनुभवी सल्ला प्राप्त झाला तो म्हणजे कौशिक यांना. धावसंख्या अजून 14 चेंडू 11 धावांची गरज. आखूड टप्प्याचा चेंडू आणखीन एकदा कट करण्याचा प्रयत्न. यावेळेला वाईड बॉल. वाईड बॉल. धावसंख्या 35 वर येऊन पोहोचते. आता मात्र 10 धावांची गरज आहे. 14 चेंडू आणि 10 धावांची गरज. विक्रम कांबळे यांच्या षटकामध्ये अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी. विक्रम कांबळे यांच्या षटकातला. सुशील सावंत त्यांना सांगताना कोणत्या दिशेला गोलंदाजी करायची अपील पंचांकडे नक्कीच झाली आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर आणखीन एका डॉट बॉलनं 13 चेंडू आणि 10 धावांवरती समीकरण येऊन पोहोचलंय. धावसंख्या 35 झाली आहे. सुशील शिंदे. सुशील शिंदे आपल्याला यष्टांच्या मागे पाहायला मिळत आहेत. कुठे चेंडू हाताळायचा आहे हे या ठिकाणी समजावलं जात आहे विक्रम यांना. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी विक्रम कांबळे यांच्याकडे. रनआउट मिस झालाय. नक्कीच एकच धाव या ठिकाणी मिळणार आहे शेवटच्या चेंडूवरती. स्ट्राईकवर राहतील कौशिक. अजूनही 12 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीम अंतरा काव्य 36 एक गडी बाद. चला घाई करा विनंती आहे आणि श्रीहरी देवन मनसूर तयारीत राहायचं आहे टॉस साठी. घाई करा विनंती आहे दोन्ही संघांना. पहा सामना इंटरेस्टिंग स्थितीमध्ये जाऊ शकतो. खूप चांगलं षटक राहिलं स्वरूप या ठिकाणी. विक्रम कांबळे यांचं इकॉनॉमिकल राहिले. कौशिक कुठेतरी थोड्या का होईना परंतु हलक्याच्या दबावाखाली आपल्याला पाहायला मिळू शकतात. ज्या ठिकाणी आपण पाहतोय जयेश घरातलं आमंत्रित जरूर केलं जाईल. जयेश अजून एक चांगला गोलंदाज या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. त्यामुळे सामना स्वरूप या ठिकाणी अजूनही समाप्त झालेला नाहीये. 9 धावा डिफेंड केल्या जाऊ शकतात आणि क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टनिटी. नेहमीच आपण पाहत असतो अनेक वेळा कधीही कोणत्याही क्षणी सामन्याचं पारडं झुकू शकतं आणि या सिच्युएशनला या स्टेजवरती खेळणारा प्रत्येक खेळाडू हा तितक्या कॅलिबरचा आहे. त्याचमुळे काय होणार त्याची ती निवड झाली आहे. निश्चितच यापुढे कशा प्रकारे सामना कलाटणी घेईल, कशा प्रकारे सामना पुढे जातो हे पाहणं उत्सुकाचं असेल आणि यासाठी तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा घेऊन जाईल सामनाच्या कक्षात आणि या सामन्याकडे. धन्यवाद. काय सुरेख सामना सुरू आहे. 12 चेंडू आणि 9 धावांची अजूनही आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी आमंत्रित केले गेले जयेश घरत यांना. एक वेगळी कॅप्टन्सी पाहायला मिळाली आहे. एक वेगळा डिसिजन पाहायला मिळालाय. सुरेख चेंडू आहे. चेंडूला उडवलाय पॉइंटच्या डोक्यावरून. गॅप आहे त्या ठिकाणी. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स. चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. समीकरण बदललंय. समीकरण झुकलंय. अंतरा काव्याच्या बाजूने आलाय चौकार.
अजूनही जर आपण पाहिलं तर आता केवळ 5 धावांची आवश्यकता या ठिकाणाहून आपल्याला पाहायला मिळते. ऑन द राईज खूप चांगला कनेक्ट केलाय चेंडूला, पॉईंट कव्हरच्या डोक्यावरून खेळून काढला गेला. कौशिकची ही खासियत आहे, चेंडूला टाइम करणं, गॅप भेटणं, अशा प्रकारची फलंदाजी नेहमीच पाहायला मिळते. यावेळी बॅकफुटला गेल्यात, स्लाइस केल्या चेंडूला पॉईंटच्या दिशेने. त्या ठिकाणी प्रितेश नाडकर सज्ज आहेत. पहा कव्हरचा खेळाडू आपण पाहतो थोडासा निश्चितच हा डीप मध्ये आहे, डीप मध्ये पण म्हणता येणार नाही, अगदी बरोबर मध्यावरती आपण पाहतोय. मैदानामध्ये एक चावी सापडली आहे, ज्या कोणाची असेल त्यांनी समालोचन कक्षामध्ये येऊन ओळख पटवून घेऊन जायचं. यावेळेला चेंडू हवेत होता आणि विकेटचं या ठिकाणी पतन होत आहे. कौशिक या ठिकाणी बाद होत आहेत. ट्विस्ट अँड टर्न्सने भरलेली ही मॅच, 10 चेंडू आणि 5 धावांची अजूनही आवश्यकता. शेवटच्या षटकात जाणार का? ओमकार, उरून एकच प्रश्न उरतोय, शेवटच्या षटकामध्ये ही 9 चेंडू आणि 5 धावांची मॅच जाणार का? 3 चेंडू काय करणार जयेश गरत? स्वरूप इथे मी कौतुक करेन विक्रमचं, ज्या प्रकारची फील्ड पोझिशन त्याला दिली, फिल्डिंग लावून सेट करून दिली होती जयेशसाठी. मी नुकताच उल्लेख केला होता की शॉर्ट कव्हरला देखील खेळाडू नाही आणि तो डीप मध्ये देखील नाही, अगदी मध्यावरती उभा आहे. अगदी त्याच ठिकाणी कॅच देखील होताना आपल्याला पाहायला मिळाला. कौतुक करेन जयेशचं, ती लाईन हाताळली, तो निमंत्रण दिलं होतं जयेशला कौशिकसाठी आणि कौशिकने तो फटका खेळला. थोडासा डबल माइंड होऊन पूर्णतः त्या फटक्यासाठी तो गेला नव्हता, चेक करण्याचा प्रयत्न झाला, त्यामध्ये फलंदाज इथे बाद होतात. विकेट निश्चितच प्रेशर टाकेल. दिनेश एक चांगला बॅटर आहे, परंतु आता तो नौका आहे मैदानाच्या आतमध्ये, तो नवीन फलंदाज आहे, सेट नाहीये, याचा परिणाम मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळू शकतो. अजूनही सामना समाप्त झालेला नाहीये, 5 धावांमध्ये देखील लढत होऊ शकते. नक्कीच 5 धावांमध्ये देखील लढत होऊ शकते. आपण पाहिलंय 6 चेंडू आणि 1 धावेचा देखील सामना या ठिकाणी निघालाय. यावेळेला 9 चेंडू आणि 5 धावांची गरज. नवीन बॅटर दिनेश मैदानाच्या आत. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आणि या ठिकाणी चौकार आलाय. स्कोर्स लेवल. नक्कीच विक्रम कांबळे, काही धावा कमी पडल्या, हे मात्र वारंवार मनात राहणार आहे या बिग बॅश नंतर. स्कोर्स आता लेवल झाले. दिनेश यांनी मात्र विजय आणि त्यांच्या संघातलं अंतर 1 धावेवरती आणून ठेवलंय. 1 धावेची गरज या फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. आता मात्र सामन्याकडे एकतर्फी विजय आणि या षटकाराने इन स्टाईल फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ दुसरा नंबर 2 ठरलाय. अंतरा काव्या, म्हणजेच फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मनसूर कुरेशी विरुद्ध दादासाहेब भोसले. अंतरा काव्या वर्सेस श्री हरी 11 दादर. मनपूर्वक अभिनंदन अंतरा काव्य 11. चला दादासाहेब भोसले त्वरित टॉस साठी. मनसूर आपल्यासोबत जोडले जातात, श्री हरी 11 संघाचे संगणक. तर अंतरा काव्य 11 संघाचे संगणक दादासाहेब भोसले, विनंती आहे त्वरा करा, त्वरा करा, त्वरा करा, लवकर या. मी विनंती करेन आमचे मान्यवर निकटवर्तीय आणि अजित पवार यांचे खंडित समर्थक दीपक घाग यांना की ज्यांच्या शुभ हस्ते आपण हा अंतिम मेगा फायनलचा नाणेफेकीचा कौल करतोय. या दीपक, आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. मनसूर आपण देखील या. चला दादा लवकर त्वरित.